मीन राशी ऑगस्ट 2025 चा हा महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी खूप खास राहणार आहे। कारण या काळात ग्रहांच्या स्थितीत महत्त्वाचे बदल दिसून येतील। या बदलामुळे दोन अतिशय शुभ आणि प्रभावशाली राजयोग तयार होत आहेत, गजलक्ष्मी राजयोग आणि लक्ष्मीनारायण राजयोग। महिन्याच्या सुरुवातीला मिथुन राशीत गुरु आणि शुक्र यांच्या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होईल, जो 20 ऑगस्ट पर्यंत प्रभावी राहील। त्यानंतर 21 ऑगस्ट रोजी शुक्र कर्क राशीत प्रवेश करताच लक्ष्मीनारायण राजयोगाची शुभ सुरुवात होणार आहे। हे दोन्ही योग मीन राशीच्या लोकांसाठी समृद्धी, यश आणि आनंदाचे संकेत घेऊन येतील। चला तर मग जाणून घेऊया मीन राशीसाठी ऑगस्ट 2025 चा हा महिना कसा असेल। मीन राशी ऑगस्टच्या मध्य भागात राजकारण आणि समाजसेवेशी संबंधित लोकांसाठी खूप शुभ ठरेल। तुम्हाला उच्च पद किंवा मोठा सन्मान मिळू शकतो। या काळात भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना विशेष फायदे मिळतील। तुम्हाला मित्रांचा पाठिंबा मिळेल, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि संचित संपत्ती वाढेल। सध्या मीन राशीतील ग्रहांमुळे ऑगस्टच्या या महिन्यात तुम्हाला ऊर्जेने भरलेले आणि खूप प्रेरणादायी वाटेल, यात शंका नाही। मंगळ आणि गुरुच्या भेटीमुळे तुम्हाला विशेषतः चांगले वाटेल। ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञांकडून खूप कौतुकास्पद असलेले हे दोन्ही ग्रह सूचित करतात की तुमच्या हृदयाच्या जवळच्या प्रकल्पांमध्ये पूर्णपणे सहभागी होण्याचा तुम्हाला आनंद मिळेल आणि तुम्ही तुमच्या अंतर्गत गुणांचा जास्तीत जास्त वापर करू शकाल। तुमची परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही कोणत्या साधनांवर अवलंबून राहू शकता, अर्थातच तुमच्या अढळ दृढनिश्चय आणि बुद्धिमत्ता। पण कालांतराने तुमच्या कृतीबद्दल विचार करण्याची तुमची क्षमता, तुमचा आत्मसंयम आणि प्राधान्यांची तुमची भावना या अनुकूल परिस्थितीत ऑगस्टच्या या महिन्यापासून तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही। मीन राशी तुमच्या सूक्ष्म आकाशातून मंगळ ग्रहाच्या प्रवासाचा आनंद तुम्ही कसा घेऊ शकत नाही। या ग्रहाच्या प्रभावाखाली तुम्हाला लवकरच खरोखर प्रेरणा मिळू लागेल आणि जीवनाबद्दलचा तुमचा उत्साह विक्रमी पातळीवर पोहोचेल। ही मनाची एक अशी अवस्था आहे जी तुमच्या करिअरच्या प्रगतीसाठी विशेषतः उपयुक्त ठरेल। मग तुम्हीच आधी आनंददायी नोकरी मिळण्याइतकेच भाग्यवान असाल किंवा तुम्ही काहीतरी नवीन शोधत असाल। जेव्हा वेळ येईल तेव्हा मंगळ तुम्हाला स्वतःची सर्वोत्तम बाजू दाखवण्यास आणि तुमच्या महत्त्वाकांक्षा सामायिक करण्यास मदत करेल आणि तुमची अविश्वसनीय कार्यक्षमता देखील दुर्लक्षित राहणार नाही। म्हणून जर तुम्हाला नवीन संधी दिल्या गेल्या तर आश्चर्य वाटू नये। तुम्ही नवीन आव्हानांसाठी तयार आहात का? काहीही असो, तुमचा मुद्दा मांडण्यासाठी तुमच्याकडे युक्तिवादांची कमतरता नाही। तुमच्या भाग्यवान ताऱ्यांवर विश्वास ठेवा। युरेनस तुम्हाला अधीरता आणि आवेगपूर्ण कृती करण्याच्या धोक्यांपासून सावध करतो। तुमची ध्येये अगदी योग्य असली तरी तुम्ही घाई आणि वेग यांचा गोंधळ करू नये याची काळजी घेतली पाहिजे। ऑगस्टच्या पहिल्या भागात डोक्यात रक्त येण्याचे प्रमाण नियंत्रित करा, विशेषतः जर तुम्ही कामावर असताना असे घडले तर। अन्यथा काही लोक तुमच्या महत्त्वाकांक्षेला आक्रमकता म्हणून पाहू शकतात। जर तुम्हाला तुमच्या करिअर प्लॅन पुढे न्यायचा असेल तर सर्वांनी तुमच्याबद्दल चांगले विचार करणे चांगले असेल। ऑगस्ट महिन्यात येणारी पौर्णिमा ही पौर्णिमा अशा संकेतांसाठी वरदान आहे जे त्यांच्या जीवनाच्या योजना पुढे नेण्यास आणि त्यांच्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी सर्वोत्तम मार्गाची योजना तयार करण्यास उत्सुक आहेत। हे तुम्हाला तुमच्या असाधारण नियोजन कौशल्यांचा वापर करण्यास प्रोत्साहित करेल, ज्यामुळे तुम्हाला तुमची रणनीती सुधारण्यास मदत होईल। तुम्हाला ज्या समस्यांबद्दल काळजी आहे ती व्यावसायिक असो किंवा रोमॅन्टिक स्वरूपाची, तुम्ही स्वतःला यशस्वी होण्याची प्रत्येक संधी द्याल। तुमचे बहुतेक विचार तुमच्या व्यावसायिक आणि आर्थिक परिस्थितीवर केंद्रित असले तरी तुम्ही तुमच्या प्रेमजीवनाच्या गुणवत्तेला नक्कीच महत्त्व द्याल। तुमच्या सूक्ष्म आकाशात गुरु ग्रहाची उपस्थिती त्याच्या विकासासाठी एक शुभ संकेत मानली जाऊ शकते, विशेषतः जर तुम्ही सध्या दीर्घकालीन नातेसंबंधांसाठी वचनबद्ध असाल। मीन राशी या ग्रहाच्या प्रभावाखाली असे दिसते की तुम्ही जोडपे म्हणून हाती घेतलेले कोणतेही प्रकल्प यशस्वी होतात। तुम्ही तुमच्या जोडीदाराने या अनपेक्षित घटनेचा फायदा घेऊन स्वतःसाठी परिपूर्ण भविष्य घडवावे। प्रेमाच्या बाबतीत दिनचर्या धोकादायक असू शकते। तुम्ही अविवाहित आहात का? तर महिन्याच्या दुसऱ्या 6 माहीत तुमची मोहकता लक्षणीय असेल। म्हणून जर तुम्हाला इच्छा जागृत करायची असेल तर तुम्हाला ती करण्यात कोणतीही अडचण येऊ नये। ही क्षमता शुद्धपणे आणि इतरांचा आदर करून वापरा। मीन राशी या महिन्यात तुमचे वैयक्तिक प्रकल्प देखील तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत।
माणसाचे आयुष्य फक्त कामावर अवलंबून असते, म्हणून तुम्हाला आवडणाऱ्या इतर क्रियाकल्पांबद्दल विचार करण्यासाठी तुम्ही थोडा वेळ काढला पाहिजे आणि त्या तुमच्या वैयक्तिक विकासात योगदान देतील. आणि उन्हाळा हा वर्षातील सर्वोत्तम भाग आहे हे विसरू नका. थोडा आराम करण्यासाठी आणि तुमच्या मोकळ्या वेळेचा पुरेपूर वापर करण्यासाठी. जर तुम्हाला गरज भासली तर तुम्ही तुमच्या कामाच्या व्यापाची पुनर्रचना करण्यास आणि तुमच्या प्राधान्यक्रमांची पुनर्रचना करण्यास तयार असाल, जेणेकरून तुम्ही काही विश्रांतीचा आनंद घेऊ शकाल. तुमचे कामाचे वेळापत्रक दगडावर लिहिलेले नाही. मीन राशी, ऑगस्टमध्ये येणारी अमावस्या त्यांच्या भूतकाळाचा शोध घेण्यास आणि त्यांना खरोखर काय टिकवून ठेवते हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यास प्रोत्साहित करेल. जर तुम्हाला तुमची सध्याची ध्येये अधिक अचूकपणे समजून घ्यायची असतील तर तुम्ही कुठून आला आहात हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. त्या बदल्यात हे मागे वळून पाहणे तुम्हाला तुमच्या भविष्याचा विचार करताना अधिक शांत वाटण्यास मदत करेल. तुमच्या सर्वात वेदनादायक आठवणींना तोंड देण्याची ही क्षमता तुमच्या परिपक्वतेचा पुरावा आहे. तुमचे शहाणपण हे एक शस्त्र आहे. मीन राशी, तुम्ही ऑगस्टमध्ये लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी कोणत्या? तर येणारे आठवडे तुमच्या आयुष्याच्या योजना अपेक्षेपेक्षा वेगाने पुढे नेण्याची शक्यता आहे. मंगळ, युरेनस आणि गुरु ग्रहांनी ओलांडलेले तुमचे सूक्ष्म आकाश अशा उल्लेखनीय संसाधनावर प्रकाश टाकते, ज्यावर तुम्ही लवकरच अवलंबून राहू शकाल. तुमचे चारित्र्य आणि प्रेरणा यांची ताकद ही कामाच्या ठिकाणी तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती असेल. तुमची कार्यक्षमता तुमच्या सहकाऱ्यांना आणि व्यवस्थापकांना नक्कीच लक्षात येईल. जर तुम्ही तुमच्या आवेगांवर आणि भावनांवर पुरेसे नियंत्रण ठेवू शकलात तर तुम्हाला उत्तम यश मिळेल असे आश्वासन दिले जाते. तुमच्या प्रेमजीवनाच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्यावर अवलंबून राहू शकता, ज्याच्यासोबत तुम्ही आणखी समाधानकारक भविष्य घडवू इच्छित असाल. तुम्ही सोलमेट शोधत आहात का? तर तुमचा आत्मविश्वास आणि मोहात पाडण्याची तुमची कौशल्ये निसंशयपणे तुमच्या बाजूने काम करतात. मीन राशी, या महिन्यातील तुमच्यासाठी महत्त्वाचे दिवस कोणते? तर 19 ऑगस्ट रोजी प्रेमात असलेल्या मीन राशीच्या लोकांसाठी तुमच्यापैकी बहुतेकांसाठी सूक्ष्म वातावरण सकारात्मक आहे. जर तुम्ही एखाद्या नातेसंबंधात असाल, जरी ते थोडे गुंतागुंतीचे असले तरी तुम्हाला गुरु आणि शनी यांच्याकडून मार्गावर राहण्यासाठी आणि एकाच दिशेने एकत्र पुढे जाण्यासाठी मदत मिळू शकते. ते म्हणतात की एकतेत ताकद असते आणि आजचे तेच तुमचे ब्रीदवाक्य असले पाहिजे. एकत्रितपणे तुम्ही जवळजवळ अजिंक्य आहात. जर तुम्ही अविवाहित असाल तर हा महिना तुमच्या परिस्थितीबद्दल एक नवीन दृष्टिकोन घेऊन येतो आणि तुम्हाला नुकसान पोहोचवणाऱ्या विषारी नात्यांपासून दूर जाण्यास मदत करतो. तुम्हाला भविष्याबद्दलचा तुमचा विश्वास परत मिळत आहे आणि ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. सकारात्मक मानसिकता ठेवण्यापेक्षा शक्तिशाली काहीही नाही. व्यवसाय असलेल्या मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना जवळजवळ अमर्याद संधींचा एक संच प्रदान करतो. तुमची नैसर्गिक सर्जनशीलता विश्वाच्या मुबलक पाठिंब्यासह तुम्हाला फायदेशीर स्थितीत आणते. विद्यमान धोरणांमध्ये सुधारणा न करता यश आणि विस्ताराचे नवीन मार्ग सहजतेने ओळखता येतील. भविष्यातील अनिश्चिततेविरुद्ध तुमचा व्यवसाय गतिमान आणि लवचिक ठेवत नाविन्यपूर्णतेसाठी या कालावधीचा स्वीकार करा. एकंदरीत पाहता मीन राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट 2025 हा महिना उत्तम असेल.